नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे इंदापुरातून। इंदापुरातील दोन भावांनी चक्क आपलं घर 75 फूट त्याच्या मूळ जागेवरून दुसरीकडे सरकवले। आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर हा प्रयोग त्यांनी यशस्वी केलाय। मित्रांनो, एखादं झाड जर आपल्याला अडसर ठरत असेल तर ते आपण आहे तसं उचलून दुसरीकडे लावू शकतो, पण एखादी भली मोठी इमारत जर एखाद्या रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असेल किंवा ती काढावी लागत असेल तर ती इमारत झाडाप्रमाणे जशीच्या तशी उचलून बाजूला ठेवता येऊ शकते असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटलं तर त्यात नवलच काय। पण हे शक्य झाले पुण्याच्या इंदापूर तालुक्यात। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावातून बाह्यवळण मार्ग जातोय आणि याच बाह्यवळण मार्गाला अडसर ठरणारी 3 मजली इमारत म्हणजेच जवळपास 36 स्क्वेअर फुटाची ही इमारत बाजूला करण्याची वेळ आली आणि ती तिच्या मूळ जागेवरून 75 फूट बाजूला सरकवण्याचा यशस्वी प्रयोग निमगाव केतकी येथील सुरेश मेहत्रे आणि संजय मेहत्रे या दोन भावांनी केलाय। आणि विशेष म्हणजे त्यांना यामध्ये यश आले। त्यांनी त्यांची मूळ इमारत ही मूळ जागेवरून 75 फूट बाजूला सरकवली आणि याचंच आश्चर्य आता लोकांना वाटतंय। तर चला पाहूयात सुरेश मेहत्रे याबाबत काय म्हणतायत। माझं नाव सुरेश प्रल्हाद मेहत्रे, राहणार निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आणि हे आमची वडिलोपार्जित जमीन आहे, ज्या जमिनीवरून पालखी महामार्ग जाण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्याच्या संदर्भात असा विषय निघाला की ती पालखी महामार्ग हा गावाच्या बाहेरून जाणार आहे, पण आम्ही बिल्डिंग ही 50 फूट ऑलरेडी मागे बांधली होती, पण अनफॉर्च्युनेटली ते त्याच्यातूनच मार्ग जाण्यामुळे ती बिल्डिंग ॲक्वायर करण्याचं गव्हर्नमेंटच्या नोटीस आले होते आम्हाला। पण आम्ही ते वडिलांची आठवण एक होती, ते वडिलांनी बिल्डिंग बांधली होती आणि ती आम्हाला जमीनस्थ करू वाटत नव्हती, म्हणून आम्ही ती पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला। एक वडिलांची आठवण आहे, जुने त्यांनी कष्टाने फार कन्स्ट्रक्शन करून ही बांधलेली बिल्डिंग आहे, 2 ते 3 मजली, टोटल 4400 स्क्वेअर फूट। मग ती आम्ही पुढे सरकवण्याचा विचार केला। जवळजवळ 70 फूट पुढे सरकवण्याची गरज होती, कारण रस्त्यात मागे जी जमीन ॲक्वायर झाली होती ती बरोबर 70 फूट पुढे सरकवल्यानंतरच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता। आणि विषय म्हणजे असा की आम्ही ऐकले होते की काठीवाडीमध्ये असंच एक झालेलं आहे सक्सेसफुल बिल्डिंग शिफ्टिंगचं, तेच आम्ही निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून ती आम्ही बिल्डिंग पुढे घेतली। आज 2-2.5 महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल 75 फूट पुढे गेलेली आहे आणि त्यात काहीही तोडफोड वगैरे काही झालेली नाही। म्हणजे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी केली त्यांनी, कॉलमच्या रिलेटेड वगैरे, पण वरती भिंती वगैरे कुठेही चिरा गेलेलं नाही आणि ठेकेदारांनी व्यवस्थित काम करून दिले आणि आम्ही आमचं काम साध्य केलं आणि आमची इमारत पडण्यापासून वाचली।